तुम्हाला रात्रीची झोप लागत नाहीये किंवा सततचं अपचन होतंय किंवा तुम्हाला सततचा ताणतणाव फील होतोय तर येस, तुम्ही क्रोनिक स्ट्रेसच्या अंडर आहात, ज्याला आपण दीर्घकालीन ताण असं म्हणतो। आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे हा दीर्घकालीन ताण शरीरावरती राहतो। कॉर्टिसोल्स आणि एड्रेनालिन ही जी हॉर्मोन्स आहेत ही कायम पीक लेवलवरती असतात, यामुळे बॉडी कधीच रिकव्हरी स्टेजला जात नाही। यामध्ये आयुर्वेद कसा काम करतो तर क्रोनिक स्ट्रेस वरती उत्तर हे आपल्या प्राचीन ग्रंथांमध्येच आहे। योगोपचार किंवा समतोल आहार विहार किंवा आपली जीवनशैली बदलणं यामुळे तुम्ही परत एकदा तुमची समतोल स्थिती परत आणू शकता। तुम्हाला सुद्धा क्रोनिक स्ट्रेसची काही लक्षणं जाणवत असतील तर औषधोपचारांवरतीच अवलंबून न राहता तुम्ही आयुर्वेदाचा आधार घेऊ शकता। तुम्हाला रात्रीची झोप लागत नाहीये किंवा सततचं अपचन होतंय किंवा तुम्हाला सततचा ताणतणाव फील होतोय तर येस, तुम्ही क्रोनिक स्ट्रेसच्या अंडर आहात, ज्याला आपण दीर्घकालीन ताण असं म्हणतो। आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे हा दीर्घकालीन ताण शरीरावरती राहतो। कॉर्टिसोल्स आणि एड्रेनालिन ही जी हॉर्मोन्स आहेत ही कायम पीक लेवलवरती असतात, यामुळे बॉडी कधीच रिकव्हरी स्टेजला जात नाही। यामध्ये आयुर्वेद कसा काम करतो तर क्रोनिक स्ट्रेस वरती उत्तर हे आपल्या प्राचीन ग्रंथांमध्येच आहे। योगोपचार किंवा समतोल आहार विहार किंवा आपली जीवनशैली बदलणं यामुळे तुम्ही परत एकदा तुमची समतोल स्थिती परत आणू शकता। तुम्हाला सुद्धा क्रोनिक स्ट्रेसची काही लक्षणं जाणवत असतील तर औषधोपचारांवरतीच अवलंबून न राहता तुम्ही आयुर्वेदाचा आधार घेऊ शकता।